अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती विषय श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह अध्याय पहिला मंगलाचरण। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। बालसूर्याप्रमाणे कांतिबाण असलेल्या इंद्र नीलमण्याप्रमाणे कृष्णवर्ण जटांयुक्त असलेल्या भस्मांच्या उटीने शोभून दिसणाऱ्या शांत अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय झालेल्या व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सनकादी ब्रह्मवेद्यांनी परिवेष्टित असलेल्या सिद्ध पुरुषांनी संसेवित असलेल्या योगीजनांनी सदैव ध्यानाने ध्यान करण्यास योग्य असलेल्या श्री दत्तात्रेयांचे आम्ही हृदयात ध्यान करतो। हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वती सुता, गजानना, तुला माझा नमस्कार असो। तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस। तुझ्या हलणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या भक्तांची सर्व संकटे पळून जातात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात। तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते। उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सगळीकडेच पसरलेले असते। संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस। तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपटा व सर्पाचेच यज्ञोपवीत धारण केले आहेस। हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विष्णाची सर्व संकटे नाहीशी करून त्याचा सांभाळ करतो। जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही। त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात। कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते। हे लंबोदरा गणेशा, तूच 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस। तूच वेद, शास्त्रे, पुराणे याचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी देव सर्व देव तुझे स्तवन करीत असतात। हे श्री गणेशा, अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांनी तुझे स्तवन केले होते। हरिहर ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात। तुझ्या कृपेनेच त्यांच्या इच्छित गोष्टी प्राप्त होतात। हे कृपानिधी गणनायका, हे मूषक वाहना, ओंकार स्वरूप दुःखहर्त्या विनायका, मला बुद्धी दे। जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात। हे श्री गणेशा, तू कृपा सागर आहेस, तू सर्व कार्याचा आधार आहेस। हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो। मला ज्ञान दे, बुद्धी दे। हे गणेशा, तुला शरण आलेल्याला वर देणार आहेस। मी अज्ञानी आहे म्हणून मी तुझ्या चरणी शरण आलो आहे। श्री गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे। तुझी माझ्यावर पूर्ण कृपा दृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे। आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो। तिच्या हाती विना पुस्तक असून ती हंसावरती गरुड झाली आहे। तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते। हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो। वेद, शास्त्रे, पुराणे तुझ्या वाणीने प्रकट झाली आहेत। माते, मला चांगली बुद्धी दे। मी गुरुचरित्र लिहित आहे, माझ्या बुद्धीला प्रकाश दे। श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु, त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस। हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्या प्रेरणेनेच चालते आहे, म्हणून तू मला या ग्रंथ लेखनासाठी प्रेरणा दे, मला स्फूर्ती दे, मला विद्या दान दे। आता मी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना वंदन करतो व त्यांना विद्या दान मागतो। भगवान विष्णू या विश्वाचा नायक आहे। तो लक्ष्मीसह श्रीसागरात वास्तव्य करतो। शंख, चक्र, गदा, पद्मधारी या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंती माळा धारण केली आहे। पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो। तो मोठा कृपाळू दयाळू आहे। आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो। साक्षात जगन्माता पार्वती त्याची पत्नी आहे। तोच या जगाचा संहार करतो, म्हणून या स्मशानवाशी असलेल्या म्हणतात। व्याघ्रचर्म परिधान केलेल्या, सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या उमारमण शंकराला मी वंदन करतो। ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो। सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्धसाध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो।
माझ्याजवळ कवित्व नाही, ग्रंथरचना कशी करतात ते मला माहीत नाही, मला मराठी भाषा नीट येत नाही, मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपणा सर्वांनी माझ्यावर कृपा करावी, माझ्या या ग्रंथलेखनात सर्वतोपरी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना, पूर्वजनांना नमस्कार करतो. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे त्यांचे आडनाव, त्याचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र देवराव, देवरावांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्लायन शाखेचे काश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझा पिता गंगाधर हे सदैव श्री गुरूंचे ध्यान करीत असतात, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्री गुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार असो. मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे, माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुळावर श्री गुरूंची कृपा आहे, त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर, त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरूंची ही आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजेच प्रसन्न झालेली कामधेनूच. श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती दत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध अपार आहे, त्यांचे वर्णन कोण कसे करू शकेल, परंतु प्रत्यक्ष श्री गुरूनेच मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रपुत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास करील, त्याला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील. श्री गुरूच्या कृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पठण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकच चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतरच पोट भरल्याच्या तृप्तीचा ढेकर येतो, त्याप्रमाणेच मी स्वानुभवातून बोलत आहे. ऊस दिसायला काळा व वाकडा असला तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो, त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परम ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्व दूर पसरली. त्या क्षेत्री श्री गुरुचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापुरातून तीर्थयात्रेला सतत जातात. तेथे जाऊन श्री गुरुची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरुचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्री गुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एकतर श्री गुरूंचे दर्शन घेईन, नाही तर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरुचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्री गुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परीस आहे, तो माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागतात. परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा, हे लक्षात घेऊन माझ्यावर तुम्ही कृपा करा. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परमदयाळू आहात, सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही. आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कुणाकडे जाऊ. अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंची आळवणे करीत होता. अहो गुरुदेव, कलियुगात श्री गुरु हे त्रयमूर्ती आहेत. ते कृपा सिंधू, भक्ताचे रक्षण करते आहेत. ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्ताचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहित नाही, माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात. परंपरेने तुम्ही आम्हाला आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेनेच आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य नाहीसे करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करता. सर्व देवांचे तुम्हीच जात आहात, मग मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे काय मागणार.
तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात, मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे हे त्याच्या आईला लगेच समजते, मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले. तुम्ही श्रीराम अवतारात बिभीषणाला लंकेचे राज्य दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिले, त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामावरही तुम्ही संपूर्ण पृथ्वी निक्षत्र करून ब्राह्मणांना दिली, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो गुरुनाथ, तुम्ही अतिशय श्रीमंत आहात. साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत असते. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्यांच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो, याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो, मग तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाची सेवा घेत नाही. आता मोबदला सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली, म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडेच आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मी ही सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्टते जिंकूनच घेईन. हे खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागता? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारखा दैत्यांचे तुम्ही कैवारी आहात, मग तुम्हाला माझी दया काय येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, मग पित्या रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेवा, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाजार फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामकर्णी त्याच्या चरणावरती मस्तक ठेवले. त्याचे अंशात मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्याची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्यांच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्ताच्या हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होतो. मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त. इति श्री गुरुदेव दत्त अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा, कलियुग वर्णन गुरु महात्म्य संदीपक आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे त्रिमूर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तिथे तुझे भक्त आनंदात असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. असे हे गुरुचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर डसलेले श्री गुरु दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्यांना अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात ज्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे निघाला. पुढे काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्यांचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागरा, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाशीशी झाली. तू जर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठी तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कुठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता तर सिद्धयोग म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे. माझे गुरु नरसिंह, सरस्वती, भीमा, अमरजा नद्यांच्या संगमावरील तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे असतात. ते त्रयमूर्ती दत्तात्रयांचे अवतार आहेत. आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवरती अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो. त्यांचे घर धन धान्यानी, गोधनानी, अष्ट ऐश्वर्यानी भरलेले असते. सिद्धयोगांनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला, मी सुद्धा त्या श्री गुरूंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असतानाही माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे? माझे नशीब थोर म्हणूनच आज मी तुम्हाला भेटलात.
तुम्ही माझे तारक आहात, आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, अरे श्री गुरु भक्तवत्सल आहेत, त्यांची कृपा लहान मोठ्यावर सारखीच असते. ज्यांच्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असूच शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य कळीगाळालाही जिंकतो, सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्री गुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीनदुःखी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावरती दृढ भक्ती नाही, दृढ श्रद्धा नाही, म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. श्री गुरु दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची एक भावे उपासना केली असता ते सर्व काही देतात, म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखीन एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण श्री गुरूंचे जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही. सिद्धाने असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी आपण सांगतात त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत, ते त्रैमूर्ती अवतार आहेत, हे कसे काय? आपण तेही मला सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही, हे कसे काय? हे वचन कोणत्या शास्त्रात पुराणात सांगितले आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करा. सिद्ध म्हणाले, नामधारका तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद वाचनाच्या साक्षीने देतो, ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाली. त्या 18 पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोक कल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो, ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव तुम्ही अज्ञान रूपी अंधारण हिसे करणारे साक्षात सूर्य आहात. आज मोठ्या भाग्यानेच तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले, ते केव्हा सांगितले, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते सर्व सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक तर, जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ निर्माण केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाले. त्यांनी 4 दिशांना पाहिले म्हणून ते चतुर्मुख झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरूपात म्हणाले, मी महाविष्णू आहे, तू माझी भक्ती कर. हे ऐकताच ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञानच नाही, मग मी काय करू? विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवानी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यात स्वदेज घामातून उत्पन्न होणारे, अंडज म्हणजेच अंड्यातून उत्पन्न होणारे, जारज म्हणजे वारेतून जन्मास येणारे व उद्भवज म्हणजे उगवणारे वृक्ष, अशी 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूच्या आदेशानुसार ब्रह्मदेवानी त्रैलोक्याची रचना केली. मग त्यांनी सनकादिक मानसपुत्र, मरीची इत्यादी सप्तऋषी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवानी कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी 4 युगे निर्माण केली. ही 4 युगे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात. ब्रह्मदेवानी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवरती पाठवले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐका. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्य संपन्न, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती. त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्व प्रवर्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला आणि लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवानी त्याला परत बोलावले व मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवरती पाठवले.
त्याची लक्षणे सांगतो ती ऐक. त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता, त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती, त्यामुळे त्रिनेत्र युगात सगळे लोक यज्ञ याग करीत असे. त्यांनी कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवानी द्वापार युगाला पृथ्वीवरती पाठवले. त्याच्या हातात खट्वांग व धनुष्य ही शास्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान असे होते. या युगात पाप पुण्य समान होते. असे ते द्वापार युग पृथ्वीवरील आपला कार्यकाळ पूर्ण होताच ब्रह्मदेवाकडे परत गेले. द्वापार युग परत आल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवासमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्र म्हणजेच लिंग धरले होते. ते रडत, हसत, शिव्या देत, नाचत नाचत ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवाला हसू आले. तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी, रसना व कामवासना ज्यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही. ब्रह्मदेवानी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवित आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्या निद्रा, कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममान होणारे हे दोघे माझे भाऊ आहेत. पक्षपात करणारे, मत्सरी, दांभिक हे माझे प्राणसखे आहेत. ढोंगी, संन्यासी, कपटकार स्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत. म्हणून जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू आणि वैरी आहेत. कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांना अकाली मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काल कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकालात दोघांनाही अल्पायुष्य, फार तर 100 वर्ष आयुष्य असेल. त्याच्या ठिकाणी शक्तीही कमी होत असेल, त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीतच परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस. ब्रह्मदेवानी असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगत आहात ते माझे वैरी आहेत. असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तू काळाचा बरोबर घेऊन जा. त्याच्या प्रभावाने लोकांची धर्म प्रवृत्ती नष्ट होईल. जे स्वतःला पुण्यशील समजतात तेही पापाचरण करतील. त्यामुळे तुझे कार्य सोपे होईल. कलियुग म्हणाले, आता माझे वैरी कोण आहेत ते ऐका. जे लोक हरिहरांचा एकच मानून त्यांचे ध्यान करतात, ते गंगातीरी, काशी क्षेत्री राहून धर्माचरण करतात, अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतात, जे लोक नित्य पुराण श्रवण करतात, दान धर्म करतात, ते माझे वैरी होत. ज्या लोकांच्या मनात सदैव शांती असते, ते अदंभिकपणे पुण्यचरण करतात, त्यांची मला भीती वाटते. जे नासागरी दृष्टी ठेवून जप तप अनुष्ठान करतात, त्यांना पाहताच माझे प्राण भीतीने कासावीस होतात. परंतु जे लोक आपल्या बायका मुलांवर आसक्त असतात, जे मायापाशात गुंततात, त्यांच्यावर माझे फार प्रेम असते. जे लोक वेदशास्त्रांची निंदा करतात, हरिहरात भेद पाहतात, त्यांना दोष देतात, अशावर माझे फार प्रेम असते. परंतु जे जितेंद्रिय असतील, जे सदैव हरिहरांचे भजन पूजन करतील, ते रागद्वेषासहित परमज्ञानी असतील, त्यांची मला भीती वाटते. ब्रह्मदेव म्हणाले, तू कसली चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेसारच वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर, बाकी सगळेच तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी तर दुष्ट स्वभावाचा आहे, मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार? ब्रह्मदेव म्हणाले, जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करणारे असतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण, गायत्री व कपिलाधनु यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरुची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे असतील, त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला विचारले, गुरु या शब्दाचा अर्थ काय? त्याचे स्वरूप कसे असते? गुरुचे महात्म्य कोणते? ब्रह्मदेव म्हणाले,
ग उ व र उ मिळून गुरु शब्द होतो. यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेशवाचक, उकार हा विष्णुवाचक व र हे अक्षर अग्निवाचक आहे. 2 वर्णाचा हा गुरु शब्द धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती करून देणार आहे. गुरु हाच माता पिता, गुरु हाच शंकर. शिव शंकर कोपला तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपला तर शिव सुद्धा रक्षण करू शकणार नाहीत. गुरु हाच ब्रह्मा विष्णू मोक्ष महेश आहे. गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सदैव गुरुची सद्गुरूंची सेवा करावी. वैष्णवजन गुरु भक्ती अखंड राहावी प्रार्थना करतात. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे, तपे, योग, तप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म, वर्णधर्म, ज्ञान, भक्ती, वैराग्याची प्राप्ती होते. गुरुची सेवा करावी, त्याचेच भजन पूजन करावे. गुरुच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने गुरु महात्म्य सांगितले असता कलीने विचारले, गुरु हा सर्व देवापेक्षा श्रेष्ठ असे आपण म्हणता, हे कसे काय? याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे. ब्रह्मदेव कलीला म्हणाले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो, तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरु शिवाय तरणोपाय नाही. शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. अर्थात हे शास्त्र श्रवण गुरुशिवाय शक्य नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐक. असे बोलून ब्रह्मदेवाने संदीपन आख्यानास प्रारंभ केला. खूप वर्षापूर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषीचा आश्रम होता. त्या आश्रमात पहिले ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे एक ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या जवळ वेदशास्त्राचा अभ्यास करीत होते. त्यात संदीपक नावाचा एक शिष्य राहत होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरुवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरुची अगदी मनापासून सेवा करीत असे. एकदा वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा पाहण्याचे ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले. ते शिष्यांना म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेद प्रमाण, पण काय सांगाल ते सांगा. वेदधर्म म्हणाला, मी पूर्वी जन्मी फार पाप केले होते. त्या पापाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले. त्यातील पुष्कळ असे पाप संपले आहे. अद्याप थोडे शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठीच काशी क्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरवले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्या बरोबर येईल, माझी सेवा करील ते सांगा. तुमच्यापैकी एक जण जरी माझ्यासोबत येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईल. वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व शिष्य एकमेकाकडे पाहू लागले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, गुरुदेव जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगून संपवावा लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर ते भोग संपवावा, म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जातो. संदीपकाचे हे बोलणे कोण वेदधर्मांना खूप बरे वाटले. ते म्हणाले, अरे बाळ संदीपका, जरा नीट विचार कर. अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईन, मी पांगळा होईन, अंध होईन. तुला माझा 21 वर्ष सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुदेव मी तयार आहे. तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात. मग संदीपक आपल्या गुरुंना घेऊन काशीला गेला. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वराजवळ ते राहिले. तेथे मणिकर्णिके स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. संदीपक आपल्या गुरूंची रात्रंदिवस सेवा करीत होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला. त्याचे शरीर कुष्ठरोगाने भरले. त्याची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्याला धड चालता येईना. पण संदीपक त्याच्या सेवेत काहीही कमी करत नसे. तो त्याचे कपडे धुत असे, त्याला स्नान घालीत असे, त्याचा बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलट सुलट आज्ञा करून त्याला अत्यंत त्रास देत होते. संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागावत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करीत असत. पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हे त्याचे जीवन झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे, पण कधी कमीच आणली म्हणून गुरु रागावत, पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीत म्हणून सगळ्यांना फेकून देत असत. पण संदीपक कधी कष्टी होत नसे. गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे. संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरु भक्त आहे हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले. ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग.
परंतु संदीपकाला स्वतःला काहीच नको होते. तो आपल्या गुरुकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का? वेदधर्म रागावून म्हणाले, मुळीच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस. संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला, मला माझ्यासाठी तर कोणतेही वरदान नको, माझ्या गुरूंनाही नको. आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्याचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन ते त्याला म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरु समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही, म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीची सर्वश्रेष्ठ मानतो. प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरे आहे. जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो. असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले. मग वेदधर्मानी संदीपकाला विचारले, काय रे, विष्णूंनी काय दिले? तेव्हा संदीपक म्हणाला, मी विष्णूकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला. संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्माला अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, संदीपका, धन्य धन्य आहेस तुझी. तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्याचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने प्रसन्न होतील. तुला माझा आशीर्वाद आहे असे ते म्हणाले. तोच त्याच्या शरीरावरील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. 21 वर्ष तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होतील. सूत म्हणाले, ब्रह्मदेवाने कलियुगात गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान शंकर त्यांच्या गुरुभक्तावर सदैव प्रसन्न असतात. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अमृतातील शिष्य दीपक आख्यान नावाचा द्वितीय अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त.